नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, या ठिकाणी परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या मराठी शाळा या चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मुलांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सगळ्या गोष्टी शिकवतो। ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। या ठिकाणी आजचा घटक जो आहे आपला तो भागाकार, डिव्हिजन किंवा डिवाइड याच्यावर आहे। मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस ते सांगतो त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात पण आलं पाहिजे, असंच का, असं का करायचं, या पद्धतीने का करायचं। तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या समोर एक आपण भागाकार या ठिकाणी आपण बघतोय, तर तो असा का येतो। काही विद्यार्थी याचं उत्तर आपल्याला लिहिताना दिसतात की 20/2 या प्रकारे ज्यावेळेस असतं, याचं भागाकारामध्ये आपण ज्यावेळेस याला मांडणी करतो त्याचं उत्तर विद्यार्थी पटकन लिहिताना आपल्याला दिसतात की या ठिकाणी 20 आहे, या ठिकाणी 2 आहे, 20/2 या प्रकारे लिहिलेलं आहे। आता याचं उत्तर काढताना मुलं काय करतात, डायरेक्ट इथं या ठिकाणी लिहितात अशा प्रकारे, आणि या ठिकाणी असं करतात, आणि या ठिकाणी असं करून या प्रकारे होऊन जातं। परंतु पालक मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, हे जरी उत्तर योग्य दिसत असलं तरी या पद्धतीने मुलांना शिकवू नका किंवा सांगू नका, किंवा केलं तर त्यांना ते समजून सांगा। आता या पद्धतीने जर हे लक्षात ठेवलं तुम्ही, आणि याची जी दुसरी पद्धत आहे, म्हणजे ह्याची जी खरी पद्धत आहे ती जर आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितली तर त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांना ते समजेल की काय झालं होतं। या ठिकाणी आपण 20 म्हणजे 20 घेतले, या ठिकाणी भागिले 2 केलं, 2 केलं, 20/2। आता त्यांना आपल्याला हे सांगायचंय की मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, मुलांनो, या ठिकाणी बघा, आपल्याला एका वेळेस एकाच अंकाला भाग द्यायचा आहे। या ठिकाणी जरी 2 अंक असले तरी सुद्धा एका वेळेस एकाला जेवायला बोलवायचं, एका वेळेस एकाच अंकाशी फाईट करायची, एका वेळेस एकालाच जेवण करायला बोलवायचं, एका अंकाला। तर 2च्या टेबलमध्ये हा 2 आहे का असं त्यांना विचारायचं। मग ते म्हणतील आहे, 2च्या टेबलमध्ये 2 आहे। अशा प्रकारे टेबल आपण या ठिकाणी लिहिला। आता त्याला विचारलं 2च्या टेबलमध्ये 2 आहे का, बेच्या पाड्यामध्ये बे आहे का, 2च्या टेबलमध्ये 2 आहे का, 2च्या पाड्यात 2 आहे का, ते म्हणतील आहे। किती नंबरला आहे, 1 नंबरला आहे। इथं असं लिहायचं 1 लिहिला। या ठिकाणी आता 2च्या टेबलमध्ये 1 नंबरला काय सापडलं, 2 सापडलं। मग 2 मधून 2 गेले, या ठिकाणी झाला 0, 2 मधून 2 गेले 0, त्याचं जेवण संपलं, संपला विषय। आता पुढचा पाहुणा राहिलेला आहे उपाशी, त्याला खाली बोलवायचं जेवण करायला। कोण आहे तो, 0 आहे, बघा बरं का, हा 0 आहे। मी या ठिकाणी हटकून तुमच्या समोर या ठिकाणी ऑरेंज कलर या ठिकाणी काढतो, हा 0 खाली आला। आता याला जेवायला द्यायचे, 2च्या टेबलमध्ये 0 आहे का, नाहीये, 0 हा 2 पेक्षा छोटा आहे, 2च्या टेबलमध्ये 0 नाहीये। मग काय करायचं, 0चा भाग द्यायचा, इथे 0 लिहायचं 0च्या डोक्यावर, इथं पण आपला 0 लिहायचा आणि वजाबाकी करायची। 0 मधून गेला 0, 0, 0ला 0। या प्रकारे जर केलं तर भविष्यात त्यांना पुढे येणारे भागाकार, जे त्यांना आयुष्यात कधीपर्यंत येतील ते भागाकार त्यांना करता येणार आहे। या पद्धतीने केलं तर येणार नाहीये, या पद्धतीने केलं तर येणार आहे। तर काय समजलं, या ठिकाणी 2 अंक आहेत, एका वेळेस एकेकाला घ्यायचं, आणि 2 अंक आहेत त्याचे 2 वेळेस वजाबाकी करायची। प्रॅक्टिसने होतंय, सरावाने होतंय। डायरेक्ट इथं केलं ते भविष्यात प्रॉब्लेम येणार आहे। कसा प्रॉब्लेम येणार आहे बघायचं आपल्याला, नक्की बघूया। चला तर आता आपण बघूया। आता मित्रांनो बघा, मागे जे सांगितलं मी ते या ठिकाणी मुलं कसं करतात, कसं चुकवतात ते बघा। या ठिकाणी
मी दिसलो नाही तरी चालेल, पण गणित लक्षात घ्या. 2 आणि 24 याचा भागाकार 24 डिवायडेड बाय 2. आता हा जो मुलगा आहे आपला जो करणार म्हणजे ज्याला आपण शिकवलेले ओके ना, तो करतो. 2 च्या टेबलमध्ये 24 आहेत का? अरे नाही 24 तर नाही. 2 चा टेबल हा 20 वरच संपतो. मग काय करतो तो? 2 10 जा 20 लिहून टाकतो या ठिकाणी. म्हणजे माझ्यासारखा साधारण मुलगा जो तिसरी चौथीला त्याला कळत नाही जास्त आहे की माझ्यासारखा तो असं करतो. या ठिकाणी 20 लिहितो. 4 मधून 0 गेला 4 आले बाबा, आणि 2 मधून 2 गेला 0. सर इथं 4 आले. अरे 4 आले, परत भाग देतो. 2 च्या टेबलमध्ये 4 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 2 च्या टेबलमध्ये 4 हे बघा 2 नंबरला आहे. मग तो इथं काय करतो? 2 लिहितो आणि मग इथं 4 लिहितो, वजा बाकी करतो. 4 मधून 4 गेले 0 आणि या ठिकाणी 0. पण हे एकदम चुकीचं आहे. हे चुकीचं आहे कारण 102 102 उत्तर कसं काय 24चं? एवढं मोठं उत्तर येऊ शकत नाही. उत्तर कमी आलं पाहिजे हे की नाही. आता इथं बघा 24 लिहिले आणि डिवायडेड बाय 2. आता बघा आपण सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकेका अंकाला 1 टाइम 1 अंक. ठीक आहे. आता बघूया 2 च्या टेबलमध्ये हा 2 आहे. एका वेळेस याला बघायचंच नाही, यालाच बघायचं. 2 च्या टेबलमध्ये 2 आहे. येस आहे. 1 नंबरला आहे. इथं 2 लिहायचा. 2 मधून 2 गेले 0. आता हा जो 4 आहे याला खाली घ्या, या पाहुण्याला खाली घ्या, जेवायला बोलवा. आला इथे बाबा, ये बाबा, बस बाबा. आता हा म्हणतो चल तू माझ्या टेबलमध्ये आहे का बघतो. 2 च्या टेबलमध्ये 4 आहे का? आहे. येस आहे. किती नंबरला आहे? 2 नंबरला. ते याच्या डोक्यावर इथं लिहायचं 2 नंबरला आहे. कोण आहे 2 नंबरला? 4 आहे. मग असं करायचं. 4 मधून 4 गेला 0 आणि हा 0 इथे असं. आता बघा या ठिकाणी लक्षात घ्या 2 अंक आहेत, त्याचे 2 उत्तर वर आले आणि हा 1 अंक आहे. म्हणून एका वेळेस एकेका अंकाला भाग द्यायचा आणि 2 अंक आहेत 2 वेळेस वजाबाकी आपण केली. मित्रांनो, पालकांनो, शिक्षकांनो या पद्धतीने बघा. आता इथं तुम्हाला लक्षात येईल हे उत्तर 102 आलं होतं, हे आलं 12. गुणाकार करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा, उत्तर सेम येणार नाही ना. अशा पद्धतीने मुलांना सांगा की एकदम सोप्या पद्धतीने, मग त्यांना ते अवघड वाटलं नाही पाहिजे. असं का झालं, असं का झालं, असं नको. सुटसुटीत पद्धतीने त्याला टेबल 2 चा पाठ असू द्या, त्याच्या पुढे जायची गरज नाही. 2 वर शिकवा पाहिजे. आता इथं बघूया आपण. ठीक आहे. आता याला आपण डायरेक्ट आपल्या पद्धतीने करूया का? ठीक आहे, करूया. आता इथं घेतले आपण 28 आणि इथं घेतले 2. पहिले आपण त्याची पद्धत वापरू. ठीक आहे. म्हणजे माझी जुन्या काळातली, म्हणजे मी लहान होतो तेव्हा. 2 च्या टेबलमध्ये 28 नाहीये, मग काय करू? 28 पेक्षा छोटा कोण आहे? 20 आहे. मग घेतला मी इथं 20 आहे की नाही. आणि मग किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. दिला इथं. मग वजा बाकी झाली. 8 मधून 0 गेला 8 आला आणि 2 मधून 2 गेला 0 आला. आता परत 8 राहिले, म्हणजे आहे 8 आहे. 2 च्या टेबलमध्ये 8 आहे. किती नंबरला आहे? 1 2 3 4 4 आहे. मग इथं 8 घेतला आणि मग इथं वजाबाकी 0 0. पण ही चूक आहे, हे चुकीचं आहे. अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे. मग आपण काय करायचं? आपली पद्धत जी होती की नाही ती आपण इथं आता घेऊया. इथं काय करूया आपण? परत आपली पद्धत घेऊया आणि आपण करूया. तुम्ही पण माझ्यासोबत राहा. 1 मिनिटासाठी राहा फक्त, मग नंतर तुम्ही जा. तू एका जणाला बोलवायचं जेवायला, एका जणाला बोलवायचं. तू याला बघायचंच नाही, यालाच बघायचं. 2 च्या टेबलमध्ये 2 आहे का? आहे. किती नंबरला आहे? 1 नंबरला. नंबर लिहा डोक्यावर. इथं लिहा 2, वजाबाकी करा. 2 मधून 2 गेला 0. मग आता या पुढच्या पाहुण्याला जेवायला बोलवा. इथं आला हा 1. आता याला जेवायला घाला. 2 च्या टेबलमध्ये 8 आहे का? येस आहे. किती नंबरला आहे? 1 2 3 4. 4 नंबर 8 च्या डोक्यावर लिहा आणि मग इथे 8 ला 8 लिहा आणि मग वजा. 8 मधून 8 गेला 0 आणि 0 ला 0. या पद्धतीने आपला आहे बरोबर. लक्षात येते मित्रांनो? सराव करा, नक्की पास होता. म्हणजे नक्की भागाकारामध्ये पास होता. भागाकार नक्की येईल आपल्याला. आणि पाहत राहा मराठी शाळा. करूया आपण भागाकार पक्का.